आपण एक पुस्तक आता वाचतोय. त्या पुस्तकाचं नाव आहे की मैं सेलिंग में असफलता से सफलता तक कैसे पहुंचा. हे पुस्तक अमेरिकन लेखक याचे आहे. त्याचं नाव आहे फ्रँक बेडगर. फ्रँक बेडगर हा अमेरिकेमध्ये अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे आणि हाच व्यक्ती सेल्समनशिपमध्ये किंवा सेलिंगमध्ये अमेरिकेमधल्या उद्योगपतींच्या पहिल्या रँकमध्ये या व्यक्तीचा नंबर आलेला आहे. आणि म्हणूनच त्या व्यक्तीने जे पुस्तक काढले त्या पुस्तकाबद्दल जगामध्ये असलेले महान लेखक डेल कॉर्नेजी, आपण कॉर्नेगी किंवा कॉर्नेजी त्यांना म्हणतो, ते अमेरिकेचे फार मोठे लेखक आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत ते. आणि त्यांनी या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे की फ्रँक बेडगर ही व्यक्ती अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेली आहे. त्यांचे वडील लहान असतानाच वारले असल्यामुळे त्यांची आई 5 मुलांना घेऊन राहत होती आणि थोरले जे होते म्हणजे मोठा मुलगा हा फ्रँक बेडगर आहे. आणि ह्या मुलावरती त्या कुटुंबाची जबाबदारी अत्यंत कमी वयामध्ये पडलेली आहे. त्यामुळे फ्रँक बेडगर हे सकाळी 5 वाजता उठून 4 वाजता उठून वर्तमानपत्र विकायला बाहेर पडायचे, रस्त्यावर जाऊन वर्तमानपत्र विकायचे आणि शक्य होईल तेवढी आपल्या आईला मदत करायची. त्यांची आईसुद्धा लोकांच्या घरी जाऊन भांडी घासायची आणि शिलाई मशीन चालवायची आणि आपल्या मुलांचा खर्च भागवायची. त्यामुळे फ्रँक बेडगर या व्यक्तीचं व्यक्तिमत्व परिस्थिती आल्यामुळे एक घडलं गेलं. फ्रँक बेडगर हे अवघ्या 17व्या वर्षी अमेरिकेमध्ये प्रसिद्ध असे बेसबॉल खेळाडू तयार झाले. शिकागो क्लबच्या विरोधात ते खेळत असताना त्यांच्या हाताला फार मोठ्या प्रमाणात उजवा जो हात आहे त्याचा तो निसटला गेला ह्याच्यातूनच. आणि त्याच्यामुळे त्यांना परत त्या खेळाला कायमस्वरूपी रामराम ठोकायला लागला. म्हणजे ते तिथून पुढे ते खेळू शकत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन अत्यंत खडतर असं निर्माण झालेलं. आणि त्यातून त्यांनी सेलिंगमध्ये कशा पद्धतीनं सेलिंगच्या या बिझनेसमध्ये कसा आपण मार्ग काढू शकू आणि सेलिंगमधून आपण कसे पैसे मिळवू या विषयाचा तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू झाला.